महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण चर्चा चालू आहे। मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदान येथे उपोषण केलं। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जी.आर. काढला। या जी.आर.ला माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला। त्यांचं असं मत आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत आहे। राज्यभर फिरून ते ओबीसी समाजाला सांगत आहेत की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला या जी.आर. मुळे धक्का लागत आहे। परंतु याच पार्श्वभूमीवर त्यांनी बीड येथे मोर्चाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। एका बाजूला ते मंत्रिपदावर कायम राहतात, मंत्रिपदाला चिटकून राहतात आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा काढतात। खरंच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मंत्री छगन भुजबळ का देत नाहीत? हा जो बीडमध्ये मोर्चा आहे, हा मोर्चा त्यांचं स्वतःचं मंत्रिपद वाचवण्यासाठी मोर्चा आहे असं आमचं ठाम मत आहे। भारतामध्ये माननीय व्ही.पी. सिंग यांनी ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले। ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली, लागू झालं, या दरम्यानच्या कुठल्याही काळामध्ये छगन भुजबळ कुठेच नव्हते। उलट त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही म्हणून त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि समता परिषदेची स्थापना केली। हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे। शिवसेनेत असताना ज्यावेळेस 1987 साली दलित पॅंथरचा मोर्चा हुतात्मा स्मारक येथे आला, रिडलचा मोर्चा, त्यावेळेस त्यांनी महापौर असताना छगन भुजबळ यांनी हा हुतात्मा स्मारक येथे ज्यावेळेस मोर्चा आला त्यावेळेस त्यांनी गोमूत्र शिंपडून हुतात्मा स्मारक दुसऱ्या दिवशी धुवून घेतलं होतं। याच दरम्यान शिवसेनेत असताना ते म्हणाले होते गांधींचे पुतळे काढा आणि नथुराम गोडसेचे पुतळे बसवा, ही सुद्धा त्यांनी मागणी केली होती। याचा अर्थ ते मनुवादी विचारसरणीचे आहेत आणि होते। त्या फक्त म्हणतात तोंडातून फुले शाह आंबेडकर विचाराचा मी आहे, ते नाही, ते कृतीतून दिसत नाही, ते मनुवादी विचारसरणीचेच आहे। ज्या मतदारसंघातून माननीय मंत्री छगन भुजबळ निवडून येतात येवला येथे, या येवल्याला आम्ही मुक्तीभूमी म्हणतो, कारण याच ठिकाणी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून हिंदू धर्मात जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, असं त्यांनी घोषणा केली होती। याच ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी आंबेडकरी समाज लाखोंच्या संख्येने मुक्तीभूमीला आणि संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो। माननीय मंत्री छगन भुजबळ सुद्धा येथे येत असतात असं समजतं। त्यांना मी मागणी करत आहे की तुम्ही जे 1987 साली जे कृत्य केलेलं होतं, हुतात्मा स्मारक धुवून घेतलं होतं गोमूत्र शिंपडून, दलितांचा मोर्चा आला म्हणून, या कृत्याबद्दल आता तुम्ही 13 ऑक्टोबर रोजी आंबेडकरी समाजाची संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष आपणास करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।